लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. अजितदादांच्या दुर्दैवी अपघातासंदर्भात माझ्याही मनात शंका. निरसन तर झालंच पाहिजे. मोदी शहांकडून तपासासंदर्भात निष्पक्ष आणि सखोल तपासाचे निर्देश. सुनेत्र पवार यांचं भाष्य. अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत सत्य बाहेर येत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही. मुख्यमंत्री फडणवीसांची बारामतीमधील प्रचार सभेतून ग्वाही. मी असंघर्ष युद्धाची सहचारणी आहे. येसुबाई जशा लढल्या तशी लढेन. बारामतीची जनता पाठीशी असेपर्यंत खचणार नाही, मागेही हटणार नाही. प्रचार सभेतून सुनेत्र पवार यांचा विश्वास. अजितदादांचं स्वप्न पूर्ण करण्याची सगळी क्षमता ही वहिनींमध्ये आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं बारामतीमध्ये वक्तव्य. 23 तारीख दादांना खरी श्रद्धांजली देण्याची तारीख आहे. संपूर्ण भारतात गाजेल असा विजय करा. फडणवीसांचं बारामतीकरांना भावनिक आवाहन. बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी इच्छा होती. सुनेत्र पवार यांच्या बाजूने विक्रमी मतदान होईल याबाबत काही शंका नाहीये. दादांना आदरांजली म्हणून वहिनींना तुम्ही सर्वांनी साथ द्या. सुप्रिया सुळे यांचं बारामतीकरांना आवाहन. बारामतीमध्ये कुटुंब म्हणून प्रचाराला जाण्यास उद्धव ठाकरे काँग्रेसचा पाठिंबा. तर सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य. मारून मुटकून फॅमिली मॅटर आहे. संजय राऊत यांचा टोला. विलिनीकरणासंदर्भात सुनेत्र पवार घेतील तो निर्णय मान्य आहे. आदिती तटकरेंकडून स्पष्ट. अजितदादा आज नाहीये त्यावरती अजूनही विश्वास बसत नाहीये. बारामतीत प्रत्येक गोष्टीत दादांची आठवण आहे. आदिती तटकरे यांच्याकडून दादांच्या आठवणींना उजाळा. दादांचं मुख्यमंत्री पदाचं स्वप्न काकींच्या माध्यमातून पूर्ण होईल. आदिती तटकरेंचं विधान. तर वातावरण गढूळ करू नका, छगन भुजबळांनी सुनावलं. सीएसएमटी स्थानकामध्ये एकाच प्लॅटफॉर्मवरती 2 लोकल आमने सामने. मोटरमनचं प्रसंगावधान. थोडक्यात अपघात टळला. स्टेशन मास्टर निलंबित. घटनेनंतर काही वेळ लोकल सेवा विस्कळीत. विरोधक म्हणजे सिरियल लायर. महिला आरक्षण येऊ नये यासाठी विरोधकांचा प्रयत्न सुरू आहे. भाजपच्या युवा शक्ती जागर मोर्चातून मुख्यमंत्री फडणवीसांचा पुन्हा एकदा हल्लाबोल. महिला आरक्षणाच्या आडून सरकार देशाचे तुकडे पाडणार होतं, मात्र विरोधकांनी सत्ताधाऱ्यांचं कुंभाड फोडलं. नारी शक्ती वंदन विधेयकावरून उद्धव ठाकरेंचा एनडीएवर निशाणा. महिला आरक्षण बिलाच्या मुद्द्यावरून फडणवीसांच्या चॅलेंजला सुप्रिया सुळेंचं उत्तर. कुठेही कधीही चर्चेला बोलवा, आम्ही तयार आहोत. सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. तर माझ्या स्तराचा नेता बोलवा, मी चर्चेला तयार. फडणवीसांचं चॅलेंज. तर फडणवीसांनी त्यांचा स्तर कोणता ते सांगावं. संजय राऊतांचं वक्तव्य. डिलिमिटेशन बिलाच्या मुद्द्यावरून फडणवीसांनी विरोधकांना दिलं होतं ओपन डिबेटचं चॅलेंज. माझ्या स्तरातील कोणत्याही नेत्यानं ओपन डिबेट करावं. फडणवीसांच्या या वक्तव्यावरून संजय राऊतांचा फडणवीसांना टोला. महिला आरक्षण विधेयकावरून मुंबईमध्ये भाजपचा मविया विरोधात मोर्चा. डिलिमिटेशन विधेयक नामंजूर झाल्यानंतर निषेध व्यक्त. वरळीतील जांभुरी मैदान ते वरळी डोमपर्यंत मोर्चा. मुंबईतील भाजप मोर्चामुळे वाहतूक कोंडी झाली, त्यामुळे महिला संतपली. भाजपच्या मोर्चामुळे तासभर वाहतूक कोंडी झाली होती. बाजूला मैदान असताना रस्त्यावर मोर्चा का काढला. संतप्त महिलेचा मंत्री गिरीश महाजन आणि पोलिसांसोबत. येणाऱ्या काळामध्ये देशातील महिला अशाच प्रकारे भाजपला सत्तेतून हाकलून लावल्याशिवाय राहणार नाहीयेत. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचं ट्विट. भाजपच्या मोर्चामुळे एका महिलेचा संताप. पहिल्यापासूनच काँग्रेसची नीती महिला आरक्षणाविरोधात होती. 2023च्या विधेयकानुसार जनगणना डिलिमिटेशन करून विधेयक लागू करायचं होतं असं नमूद होतं. मुंबईतील मोर्चामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांची टीका. व्हीके सिंगला महाराष्ट्र सरकार पैशांवर पैसे देते. दादांच्या अपघातासंदर्भात काय तपास झाला लोकांना सांगा. 10 मे पर्यंत वाट बघू, नंतर कडक भूमिका घेऊ. रोहित पवारांचा इशारा. मल्लिकार्जुन खरगेंकडून पंतप्रधान मोदींचा दहशतवादी असा उल्लेख. मोदींची विचारसरणी समानता आणि न्यायावरती विश्वास ठेवत नाही. खरगेंचं वक्तव्य. तर मोदींना दहशतवादी म्हटल्याच्या वक्तव्यावरून खरगेंची सारवासारव. काँग्रेसच्या काळामध्ये दहशतवाद्यांना रान मोकळं होतं. आता त्यांना दहशतवाद मुक्त नव्या भारतातही सगळे दहशतवादीच दिसत आहेत. भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची मल्लिकार्जुन खरगे यांच्या वक्तव्यावर टीका. गोकुळ संदर्भात 2 दिवसात महायुतीच्या नेत्यांची बैठक होणार. ही निवडणूक महायुती म्हणूनच लढण्याचा आग्रह. प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
गोकुळ भरून सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपावरून वक्तव्य. राष्ट्रीय ओबीसी महासंघाने मुंब्रा येथील एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख यांची माहिती मागवली आहे. प्रमाणपत्र खरं असेल तर राष्ट्रीय ओबीसी महासंघ त्यांच्या पाठीशी. त्यांच्या ओबीसी महासंघाचे अध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांची भूमिका. भाजपकडून महाराष्ट्र प्रदेश प्रवक्त्यांची यादी जाहीर. 23 नेत्यांची प्रदेश प्रवक्ते म्हणून नियुक्ती. विश्वास पाठक, प्रमोद जठार, अजित चव्हाण, अवधूत वाघ यांना प्रवक्ते पदावर पुन्हा संधी. गणेश खणकर यांना मुंबई प्रवक्ते पदावरून प्रदेश प्रवक्ते पदावर बढती. टीसीएस प्रकरणामध्ये पीडितेचा हादरवणारा जबाब समोर. शरीरावरती घाणेरडा कमेंट्स केल्याचा पीडितेचा जबाबात अनेक बाबीही समोर. टीसीएस प्रकरणामध्ये व्हॉट्सअपद्वारे तरुणींचा मानसिक छळाचा प्रयत्न. सूत्रांची माहिती. ग्रुप लीडरचे विकृत मेसेज एसआयटीच्या रडारवरती. पोलीस न्यायालयीन कोठडीतील आरोपींचा ताबा घेणार. नाशिकमधील धर्मांतरणाच्या आणखी एका प्रकरणातील आरोपी तंजीर इनामदारच्या मोबाईलमध्ये महिलांचे अनेक आक्षेपार्ह व्हिडिओज. आरोपीने आणखी काही महिलांचं शोषण केलंय का? त्याचे साथीदार कोण आहेत? पंचवटी पोलिसांकडून पुढील तपास सुरू. भोंदू अशोक खरातचं ठाणे कनेक्शन समोर. भोंदू खरातचा भक्त ठाण्यातील निवृत्त एसीपी महेश अहेरराव याच्यावरती गुन्हा दाखल. कार्यालयातील महिला वर्क क्लार्कवरती कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध देऊन अत्याचार केल्याचा आरोप आहे. खरातच्या प्रॉपर्टीवरती ईडीची तात्पुरती टाच येणार. सूत्रांची माहिती. संशयित व्यवहारांमुळे खरातची कोटीवधींची संपत्ती अडचणीत. बोगस गुंतवणूक, फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंग संदर्भात तपास सुरू. अशोक खरातचा नवा घोटाळा उघडकीस. 32 बनावट खात्यांमधून 57 लाखांची अफरातफर. जगदंबा ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेत घोटाळ्याचा आरोप आहे. सिन्नर पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. नाशिकमधील कॉर्पोरेट जिहादनंतर मनसेमध्ये आता मनसे मुंबईमध्ये आक्रमक झाली आहे. गोरेगावमधल्या मॉर्गन स्टेनली या कंपनीत नाशिकसारखा प्रकार घडू नये यासाठी मनसेचे सरचिटणीस नयन कदम, मनसे नेते कुणाल मायणीकर यांचं पत्राद्वारे निवेदन. मीरा रोडमध्ये भाजप नगरसेवक लक्ष्मण जंगम यांच्यावरती लग्नाचा आमिष दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. तक्रारदार 40 वर्षीय सामाजिक कार्यकर्ती. 2022 पासून शोषण सुरू असल्याचाही आरोप आहे. तर जंगम यांच्या तक्रारीनुसार महिलेवरती खंडणीचा गुन्हा दाखल झालाय. भारत चीनला युद्धाचा झटका. अमेरिका इराण संघर्षामुळे दोन्ही देशांचा विकास दर घटणार. संयुक्त राष्ट्रांकडून आर्थिक मंदीचे संकेत. भारताची कच्च्या तेलाची समस्या 2030 पर्यंत संपण्याची शक्यता आहे. होर्मुझमधील तणावाच्या पार्श्वभूमीवरती भारताकडून रशियन तेलाला इन्शुरन्स कवच. 11 विमा कंपन्यांना मंजुरी. प्रियंका चतुर्वेदी खासदार नसल्यानं त्यांना महिला आरक्षण विधेयकासंदर्भात माहीत नाहीये. सचिन अहिर यांचा प्रियंका चतुर्वेदींना खोचक टोला. तर महिला आरक्षण विधेयक नामंजूर होणं हा भारतीय लोकशाहीसाठी दुःखाचा दिवस आहे असं वक्तव्य प्रियंका चतुर्वेदी यांनी केलं होतं. 2029 मधील निवडणूक जिंकणार नाही अशी भाजपात भीती आहे. निवडणुकीत हरण्याची भीती असल्यानं विधेयक आणण्याची घाई. डिलिमिटेशन विधेयक आणून विरोधी उमेदवारांना पाडायचं भाजपनं ठरवलं होतं. रोहित पवारांचा आरोप. प्रियंका गांधींच फक्त इंडिया आघाडीचं नेतृत्व करू शकतात. राहुल गांधी यांच्या हातून काहीच साध्य होणार नाही. जनशक्ती जनता दलाचे नेते तेजप्रताप यादव यांची ही प्रतिक्रिया समोर. दिल्लीमध्ये भाऊ म्हणून पाय खेचतात. दिल्लीतील कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं वक्तव्य. दिल्लीमध्ये माझा डुप्लिकेट बनवतील गडकरींचं वक्तव्य. ममता बॅनर्जी या वाघिणीसारख्या लढतात, त्या जिंकल्याच पाहिजेत. उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. तर एका महिलेला हरवण्यासाठी 2 लाख सीआरपीएफचे जवान उतरलेत. ठाकरेंचा केंद्र सरकारवर आरोप. अनिल अंबानींच्या आरकॉमचे 2 वरिष्ठ अधिकारी विश्वनाथ आणि अनिल काल्या यांना सीबीआयकडून अटक. एका बँक घोटाळा प्रकरणामध्ये अटक करण्यात आल्याची माहिती. मुंबईतील हाफकिन या सरकारी संस्थेचे खासगीकरण करण्याची तयारी. मनसेचा आरोप आहे. परळ येथील हाफकिन संस्थेच्या बाहेर मनसे कामगार सेनेकडून आंदोलन. पहलगाम आणि आसपासच्या पर्यटन स्थळांवरती सुरक्षा दलांचा कडेकोट बंदोबस्त. संपूर्ण परिसर सतर्क देखील आहे.
तर बैरासन व्हॅली जाणारा मार्ग हा पर्यटनासाठी बंद करण्यात आलेला आहे. पोलीस अधीक्षक तुषार दोषी अडचणीमध्ये स्वतःच्या बदलीच्या दिवशी साताऱ्यातील 6-7 पोलिसांच्या बदल्या केल्याचा आरोप आहे. साताऱ्यातील शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांची उपमुख्यमंत्री शिंदे आणि पोलीस महासंचालकांकडे तक्रार. छत्रपती संभाजीनगर महापालिकेमध्ये फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून गोंधळ. चर्चेदरम्यान एमआयएम, शिवसेना आणि भाजप नगरसेवकांमध्ये शाब्दिक बाचाबाची. एमआयएम नगरसेवकाने पंतप्रधान मोदींचा एकेरी उल्लेख केल्यानं भाजप आणि शिवसेनेचे नगरसेवक चांगलेच आक्रमक. जळगावच्या एरंडोलमधील पोलीस ठाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार अमोल पाटलांचं कार्यकर्त्यांसह आंदोलन. स्थानिक गुटखा विक्रेत्यांकडून खंडणी घेणाऱ्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी. सोलापूरमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांचं विविध मागण्यांसाठी आंदोलन. सोलापूर जिल्हा परिषदेबाहेर कर्मचाऱ्यांचं आंदोलन. जुनी पेन्शन लागू करण्यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन. कोल्हापूरमध्ये शासकीय कंत्राटदारांचं बेमुदत आंदोलन. शासकीय कामांची थकीत बिलं तातडीने देण्याची ही मागणी. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर कंत्राटदारांचं ठिय्या आंदोलन. नवी मुंबई पालिकेचे उपायुक्त कैलास गायकवाड यांना लाच घेताना अटक. कंत्राटदाराकडून 42,000ची लाच घेताना एसीबीनं रंगेहात पकडलं. अतिक्रमण विभागाचं बिल काढण्यासाठी पैसे मागितल्याच्या तक्रारीनंतर एसीबीची कारवाई. अकोल्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप आहे. या संपाचा सोलापुरातून विवाह नोंदणीसाठी आलेल्या वधूवराला फटका बसलाय. जिल्हा निबंधक कार्यालयामध्ये 1.5 महिना आधीच नोंदणी करण्यात आली होती. अमरावतीच्या परतवाडामधील तरुणींवर लैंगिक अत्याचाराचं प्रकरण. मुख्य आरोपी अयान अहमद हुझेर खानसह 2 आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी. अत्याचार आणि व्हिडिओ व्हायरल प्रकरणातील आरोपींची पोलीस कोठडी 27 तारखेपर्यंत वाढवली. डहाणूच्या चिंचणीमध्ये भरधाव बस दुकानामध्ये शिरली. अपघातामध्ये 3 जण जखमी. चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यानं भीषण अपघात झाल्याची माहिती. पुण्यातील पीएमपीएल बस थेट दुकानामध्ये शिरली. आप्पा बळवंत चौकात अपघाताचा थरार. अपघातामुळे दुकानाचं मोठं नुकसान. सुदैवानं जीवितहानी टळली. जळगावच्या चोपडामधील तरुणाच्या हत्या प्रकरणातील फरार आरोपींना अटक. जुन्या वादातून प्रदीप माळी याची दगडानं ठेचून हत्या करण्यात आली होती. यापूर्वी एका आरोपीला अटकही करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये अवैध जुगार अड्ड्यावरती पोलिसांची धाड. 22 आरोपींना अटक. 71,85,000 रुपयांच्या मुद्देमालही जप्त. सोलापुरात एआयच्या माध्यमातून आयटीच्या मुलांना बेकायदेशीर प्रमाणपत्र देणाऱ्या कंपनीवर पोलिसांचा छापा. कंपनीचा सूत्रधार अशफाक अत्तारसह 8 जणांवर गुन्हा. आरोपींची चौकशी सुरू. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.